नमस्कार, किड्स फन आदित्य आदिराज या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण भोगी, मकर संक्रांत, किंक्रांत अशा 3 दिवसामध्ये साजरा केला जातो. तर मकर संक्रांतीनंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत किंवा काही ठिकाणी करीदिनही असे म्हणतात. तर आमच्या इथे करीदिनला एकमेकींच्या घरी जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो आणि या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बायका वाण म्हणून एखादी वस्तू एकमेकींना देतात. वाण म्हणून देण्यासाठी येथे छोटे छोटे पर्स आणलेले आहेत आणि या करीदिना दिवशी पानाच्या विड्यावर 5 सुपाऱ्या, 5 लवंगा, वेलदोडे, खोबरं, खारीक, हळकुंड अशा 5 विड्यांवर 5 प्रकारचे हे वस्तू ठेवून हे एका कापडाने झाकून ठेवून हे विडे ठेवले जाते, पुजले जाते आणि बायकांना आल्यावर येथे पान आणि सुपारी त्यांना हातात देऊन हळदी कुंकू लावून वाण देण्यात येते. तर हे किंक्रांत किंवा करीदिन म्हणजे काय? तर या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या दिवशी देवीची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही ठिकाणी मांसाहार करतात, म्हणजे विशेषतः कोकणात चिकन वडे, मटण वडे करण्याची प्रथा आहे. दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस मट्ट पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी त्या ठिकाणी गाई बैलांना स्नान घालून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य दाखवून संध्याकाळी गावात मिरवणूक काढली जाते. काही ठिकाणी बायका हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. तर आमच्या इथेही या दिवशी करीदिना दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या करीदिनापासून ते रथसप्तमीपर्यंत बायका एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू आणि वाण लुटले जाते. मकर संक्रांतीतील हळदी कुंकवाचे महत्त्व म्हणजे मकर संक्रांत हा उत्तरायणामध्ये येणारा हा एक सण आहे. एकमेकींना हळदी कुंकू लावणे म्हणजेच समोरच्या सुहासिनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे असते. वाण म्हणजे भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद व्यक्त केला जातो. म्हणूनच या दिवसात महिला एकमेकींना आपल्या घरी बोलवून हळदी कुंकवाचा सण कार्यक्रम साजरा करतात. तिळगुळ, पान, सुपारी आणि या दिवसात येणाऱ्या फळांनी, भाज्यांनी ओटी भरली जाते. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकींकडे जाणे होते. तसेच हळदी कुंकवा दिवशी दिले जाणारे वाणाच्या स्वरूपात आपल्या संस्कृतीची जपणूक झाल्यासारखी वाटते. गेली वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या परंपरेमागे स्त्रियांनी एकत्र येण्याचा सामाजिक उद्देश दिसून येतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील दुर्गादेवीचे अप्रकट तत्व जागृत होते. त्यामुळेच लग्न झाल्यानंतर नववधूला पहिले वाण हळदी कुंकू म्हणूनच लुटले जाते. तिने हळदी कुंकू हे वाणच लुटावे असे महत्त्व आहे. हळदी कुंकवामुळे एकमेकींच्या घरी जाऊन त्यातून वाढणारा सलोखा, मैत्री हे उपयुक्त ठरला आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा असा बोलणारा मकर संक्रांतीचा सण विचारांची देवाणघेवाण करी आणि मोठ्यांशी नात्यांमधील प्रेम जपण्यासाठी मदत करणारा ठरला आणि स्त्रियांना धार्मिक कारणामुळे एकत्र आणणारे हळदी कुंकू देखील यशस्वी होते. महाराष्ट्रात महिला मकर संक्रांती आणि किंक्रांती दिवशी हळदी कुंकू सण साजरा करतात. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी चांगल्या शुभ कार्याच्या सुरुवात ह्या दिवसापासून करत नाहीत. किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास करणेही टाळावे असेही म्हटले जाते. कुलदेवतेचे नामस्मरण करावे. मकर संक्रांत ही खूप उत्साहाने मोठ्याने साजरी केली जाते. परंतु किंक्रांतीला मात्र अनेक नियमांचे पालन करावे लागते. करीदिन म्हणजे अशुभ दिन अशी पूर्वापार मान्यता आहे.
महाराष्ट्रात काही भागात करीदिनला बेसनाचे धिरडे करून खाण्याची ही प्रथा आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला जसे तिळगुळाचे महत्त्व आहे तसे दक्षिण भारतात खिरीला महत्त्व आहे. खीर करतात आणि या दिवशी गाई वासरांना आणि मोठ्यांना ही खीर खाऊ घालण्याची प्रथा आहे. तर आज करीदिन किंक्रांती दिवशी आमच्या इथे एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू करून हा दिवस सण साजरा केला जातो. पैसे ठेवायचे आपले आपले शॉपिंगला जायचं. शॉपिंग केली की आता आठवडाभर कोण पाठवायचंच नाही. राहिलेले पैसे ठेवायचे. आणि जे आपण संक्रांतीला सुगड पूजनासाठी जे सुगडामध्ये जे भरतो बोरं, ढाळा, ऊस, गाजर हे ह्या दिवसामध्ये शेतामध्ये जे येणारे पीक असते हे भरून ह्याची पूजा केली जाते. आणि दुसऱ्या दिवशी या सुगडातले हे धान्य किंवा हे भोगीचे जे सामान असते ते ओटी भरून 5 बायकांना सवाष्णी देऊन याची अशी पूजा केली जाते. काय अवघड आहे की सीतागंधारीचा वसा आला नगरात घ्या पदरात घेती राणी कोणाची. आशिष शिंदेची देती राणी कोणाची. चावी देते का म्हणलं माझं एक होईपर्यंत आशिष शिंदेची देती. आमचे तिळगुळ सांडू नका ना आम्हाला भांडू नका. चांगले चांगले काय करू तर या मैत्रिणीच्या घरी हे विडे पदरात घेतले जातात. काही ठिकाणी हे विडे हे पानाच्या विडांवर 5 सुपाऱ्या, 5 लवंगा, 5 वेलदोडे, खोबरे, हळकुंड असे सर्व 5 जिन्नस ठेवून हे पूजले जाते. आणि काही ठिकाणी हे विडे 5 जणांकडून पदरात घेण्याची ही प्रथा आहे. विडे पदरात घेण्याची प्रथा आहे. 5 जणांकडून हे विडे पदरात घेतले जातात. आणि हे विडे देताना काही वाक्यही बोलले जातात. हे त्यांचे विडे पदरात घेण्याची प्रथा आहे. काहींच्या घरी हे झाकून ठेवले जाते. आमच्या इथे हे झाकून माझ्याकडे हे झाकून ठेवले जाते. आमच्याही घरी आज सर्व महिलांना हळदी कुंकू आणि वाण देऊन सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि किंक्रांतीच्या शुभेच्छा देऊन तिळगुळ देऊन आम्ही हा दिवस सण साजरा केला. आणि तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.